खरं तर मी साहेबांना वारंवार अक्कलकोटसाठी यायची विनंती करत होतो. साहेबांची अडचण तुम्ही जेव्हा जेव्हा पाठीशी असता मी माईक घेतो, मला बोलता येत नाही, मला शब्द सुचत नाही. ज्याच्या वेळी माईक घेऊन बोलावं असं वाटतं, खूप सारे विचार पण डोक्यात असतात, पण पाठीशी साहेब असले की मला शब्द सुचत नाही. तरी पण थोडासा धीर धरून मी बोलायचा प्रयत्न करतोय. साहेब मगाशी बोलताना मी आवर्जून कारसेवक म्हणून आपला उल्लेख केला. एक कारसेवकाचा मुलगा म्हणून साहेब मला सदैव त्याचा अभिमान आहे. तुम्ही कारसेवक आहेत, तुमच्यासारखे हजारो तिथे कारसेवकाला गेले म्हणून आज 22 जानेवारीला रामलल्लाचं प्रतिष्ठापना तिथं होत. मी एकदा फक्त उपस्थित माझ्या अक्कलकोट मतदारसंघातील सगळ्या उपस्थित सगळ्या माता भगिनी, युवकांना, वडीलधाऱ्यांना मागच्या 65 वर्षामध्ये अक्कलकोटचा जो विकासाचा अनुशेष शिल्लक होता, माननीय देवेंजींनी जे भरभरून दिलं. साहेब माझ्या बहिणीच्या डोळ्यात अश्रू यायला लागले. माझे वडील नाहीये, माझे वडील कारसेवक होते. मी सगळ्या उपस्थित सगळ्यांना एकदा विनंती करतो, या 65 वर्षाचा अनुशेष ज्यांनी आपला बघून काढला, सचिन कल्याण शेट्टीला साहेब मला पक्का आठवत आहे, 2014ला मोहोळच्या सभेसाठी मी गेलो होतो. यशवंताच्या वाहने गेले वाटत मोहोळ 2014ला मोहोळ विधानसभेच्या प्रचारासाठी साहेब तुम्ही आला होता. मी एका गावचा सरपंच होतो, कुठलाही मला राजकारणाचा जास्त गंध नव्हता. साहेब 2014ला तुम्ही सांगितलं सचिन तुला 19ची निवडणूक लढवायची. साहेब राजकारणात तुमच्यासारखा शब्द पाळणारा नेता मी बघितला नाही. तुम्ही ज्यावेळी सांगितलं तुम्ही सिरियसली बोलला होता, पण साहेब मी सिरियसली नाही घेतलो. कारण राजकारणात आम्ही ऐकून आहे तिकीट खूप वाटायचे असतात, खूप लोकांना शब्द द्यायचे असतात, आणि मला कशासाठी शब्द द्यावा? ह्या 160-65 गावापैकी एका गावचा मी सरपंच. आणि साहेब 2019ला ज्यावेळी तुम्ही उमेदवारी दिलात, फक्त माजी सरपंच माझ्याकडे पद होतं. मी आयुष्यात कधी नगरपालिका नाही लढवली, पंचायत समिती नाही लढवली, जिल्हा परिषद नाही लढवली. दिग्गज नेते, मंत्री झालेले आमदार तुमच्या दरवाजाला चौकट्याला येरझारा घालत होते, पण तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी राहिलात, मला उमेदवारी दिलात. साहेब सचिनला नुसतं उमेदवारी नाही दिली, सचिनला उमेदवारी दिली, निवडून आणलं, सचिनच्या पाठीशी राहिलं. सचिनचा क्रिएटर आणि सचिनचा प्रोटेक्टर ह्या दोन्ही भूमिका तुम्ही निभावल्या. साहेब मला अक्कलकोट वासियाला, विधानसभेतील सगळ्या जनतेला मला विनंती आहे, ज्या नेत्यांनी आपल्याला एवढं भरभरून दिलं, एकदा उठून त्यांच्यासाठी टाळी वाजवा सगळ्यांनी मोठं करू. खूप खूप धन्यवाद.